कोपरगावात वंचित बहुजन आघाडीचा भव्य कार्यकर्ता प्रवेश मेळावा उत्साहात संपन्न। कोपरगाव तालुक्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे राज्याचे प्रवक्त्या उत्कर्ष रुपवते यांच्या हस्ते व प्रकाश दुसिंग यांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव येथे शेकडो कार्यकर्त्यांनी जाहीर पक्ष प्रवेश केला आहे। या सोहळ्यामध्ये महिलांची उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला। या मेळाव्यात वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी उत्कर्ष रुपवते यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत सामाजिक न्याय, संविधानाचे संरक्षण आणि बहुजन समाजाच्या हक्कासाठी वंचित बहुजन आघाडी कटिबद्ध असल्याचे सांगितले आहे। संघटना तळागाळापर्यंत मजबूत करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी सक्रिय काम करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे। तर प्रकाश दुसिंग यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज शेकडो युवक कार्यकर्त्यांनी, महिलांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीर पक्ष प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्याचे पक्षाच्या वतीने स्वागत करण्यात आले। कार्यक्रमात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटन विस्तार, जनसंपर्क वाढविणे आणि वंचित समाजाच्या प्रभावीपणे लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे। कार्यक्रमाचे नियोजन स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केले असून शेवटी उपस्थितांचे आभार कार्यक्रमाची सांगता त्याच्या आभाराने करण्यात आली होती। शहरामध्ये माननीय प्रकाश दुसिंग आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचे अनेक कार्यकर्ते, सदस्य वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करत आहेत। आम्हाला अतिशय आनंद आहे की कमी वेळामध्ये पक्षाने एक चांगली उभारी ही नगर जिल्ह्यामध्ये घेतलेली आहे। मागच्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका असो किंवा आता झालेली राहुरीची बाय इलेक्शन असो, इथे पण वंचितनी आपलं एक अस्तित्व निर्माण केलेलं आहे। आमचे जिल्हाध्यक्ष संतोषदादा चौके असतील, महासचिव साळवेसाहेब असतील, सगळेच तालुकाध्यक्ष असतील, एक चांगलं काम आणि एक चांगलं युनिट हे शिर्डी लोकसभा उत्तरेचं आमचं तयार झालेलं आहे। आणि ज्या प्रकारचं काम बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडी आज महाराष्ट्रामध्ये मुख्य विरोधी पक्ष म्हणून उभी राहते आहे, याचा आम्हाला सार्थ अभिनंदन। तेच काम कोपरगावमध्ये सुद्धा पुढच्या काळामध्ये करण्याचा आमचा मानस आहे। आत्ताच्या राज्याच्या घडीतलं जे राजकारण चाललेलं आहे त्याच्यावरती आपल्या वंचित बहुजन आघाडीची पुढची रणनीती काय असणार आहे? मी जसं म्हटलं की विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस असो, राष्ट्रवादी काँग्रेस असो आणि शिवसेनेचा उद्धव ठाकरेंचा गट असो, हा पूर्णपणे कॉम्प्रोमाइज झालेला आहे। विधान परिषदेच्या निवडणुकी ज्या आता झाल्या त्याच्यात जर बघितलं तर 8 जागा बिनविरोध आणि ज्याची निवडणूक झाली त्या जागांवर पण काय काय झालं हे तुम्ही बघितलं। अमरावती असो, नागपूर असो, 100-150 महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी चक्क क्रॉस वोटिंग केली। तिथे मंत्री, माजी मंत्री आणि बरेचसे मोठे मोठे नेते होते, तिथे सुद्धा महाविकास आघाडीच्या नेत्यांचा काहीच जलवा चाललेला नाही। आणि सर्वात मोठा गंमत ही होती की शिवसेनेनी म्हणजे शिंदे सेनेनी नाशिकची जी उमेदवारी दिली होती दराडेंना, ती नाशिकची उमेदवारी गोकुळ गीतेनं नाही दिली म्हणून त्यांनी बंडखोरी केली आणि ते जिंकून आणण्यासाठी महायुतीने तर प्रयत्न केलेच नाही, पण शिवसेना ठाकरे गटाने त्यांची मदत केली। ही जी एक सगळा सर्कस खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणाची हास्य जत्रा झालेली आहे आणि त्याच्यामध्ये वंचितचा रोल हा सर्वात महत्त्वाचा आहे। कारण भूमिका घेऊन लढणारा पक्ष, प्रस्थापितांबद्दल बोलणारा पक्ष, सरकारवर डायरेक्ट हल्लाबोल करणारा पक्ष आणि नेता जर आज कोणी असेल तर वंचित बहुजन आघाडीच आहे। किंबहुना मला तर असं वाटतं की वारंवार सगळ्या निवडणुकांमध्ये वंचित का युती करत नाही, आघाडी करत नाही, म्हणजे वंचित भाजपची बी टीम म्हणणारे जे सगळे हे महाविकास आघाडीचे पक्ष आहेत तेच सध्या भाजपची ए टीम म्हणून आता महाराष्ट्रामध्ये काम करतात। त्यामुळे वंचितची भूमिका महत्त्वाची आणि ती आम्ही नक्की बघायला। विकासाच्या धर्तीवर अनेक जण पक्ष प्रवेश करतायत, मग आता काय उत्तर देणार आहे? विकास कोणाचा नक्की, विकास मतदारसंघाचा की स्वतःचा, हे खरं म्हणजे हे पक्ष बदलणारे जे नेते त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे। विशेषतः आपण ज्या लोकसभेमध्ये आज बसलेलो आहोत ती शिर्डी लोकसभा जी मागासवर्गीय प्रवर्गासाठी राखीव आहे, त्या मतदारसंघामध्ये 7 वेळा वेगवेगळ्या पक्षातून प्रवास केलेले एक खासदार जिंकून येतात। त्यांना वेगळ्या मुद्द्यांवरती निवडणूक जिंकण्याचा तिथे योग येतो, कारण संविधान खतरेने आहे, मुसलमानांना प्रॉब्लेम आहे, सगळ्या SC प्रवर्गातील लोकांचं आरक्षण धोक्यात आहे असं बोलून जे निवडणूक लढून आले, जिंकून आले, त्यांनी 2-3 दिवसाआधी आपण बघितलं की कसं पुन्हा भाजपच्या सगळ्या मित्रपक्षाबद्दल ते गेलेले आहेत।
खासदार वाकचौरेंबद्दलची एक नाराजी प्रचंड जी मतदारसंघामध्ये आज आहे, आम्ही सगळीकडे बघत आहोत. 2 वर्ष तुमच्याकडे होती, तुम्ही काय काम केलं? श्रद्धा सबुरी का धाम असं आपण म्हणतो शिर्डीला. श्रद्धा सबुरी का धाम, क्या हुआ शिर्डी में काम? साधा सरळ प्रश्न मी विचारला आहे. तुम्हाला काय निधी मिळाला, किती निधी मिळाला हे सांगा, पण तुम्ही काय कामं केली हे तर सांगा. जे मोठे मोठे प्रश्न आहेत, जो रेल्वेचा प्रश्न होता, जो पाण्याचा प्रश्न होता, त्याच्यावर तुम्ही काय केलं? पण काहीच न बोलता फक्त मी कसा चांगला आहे सांगण्याचा प्रयत्न ते करत आहे. ठीक आहे, जनता त्यांना उत्तर देत आहे. तुम्ही जर सोशल मीडिया बघत असाल, तुमचे सगळे यूट्यूब चॅनल्सवरती त्यांची बातमी लावली की खाली काय कमेंट येतात हे आपल्याला दिसतंय. त्यामुळे जो राग जनतेचा ऑनलाईन दिसतोय त्याच्या 10 पट राग हा खाली ग्राउंडवर आहे. म्हणून तर ज्या मतदारांनी आपल्याला मतदान केलं त्यांच्यापर्यंत जायला आपण घाबरतो आणि Z+ सिक्युरिटी घेऊन फिरावी लागते आज आपल्याला. त्यामुळे फोडाफोडीचं राजकारण जे आज महाराष्ट्रात जे सुरू आहे ते अतिशय दुर्दैवी आहे आणि विशेषतः शिर्डी लोकसभेमध्ये हा अनुभव वारंवार आला आहे, याचा खेद वाटतो मला. SIR जी आता चालू आहे निवडणूक ही जी सगळी प्रक्रियेची यंत्रणा आहे की जी मुवमेंट आहे, आपण बघितलं की त्याच्या माध्यमातून बंगालमध्ये काय झालं. 18-19 लाख मतदारच गायब झाले. त्या प्रकारची कुठलीही गोष्ट आपल्याकडे होऊ नये म्हणून सगळे राजकीय पक्ष आता सतर्क झाले. वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सुद्धा आपण आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना त्याप्रमाणे ट्रेन करून आपापल्या BLOs आणि या पद्धतीने कशी ती मोहीम नीट राबवता येईल, कोणावरही अन्याय न करता जे मूळ वोटर्स आहेत त्यांना त्या लिस्टमध्ये रिटेन करावंच. नाहीतर आपल्याला माहिती आहे की यांच्या यंत्रणेमधली लोक अमुक एका समाजाचे मतं कसे गाळायचे याच्यासाठी स्पेशल ट्रेनिंग देऊन पाठवलेले आहेत फील्डमध्ये. त्यामुळे ती प्रक्रिया नीट राबवली तर ठीक आहे, नाहीतर जसं बंगालमध्ये झालं तसं महाराष्ट्रात होणार नाही याची मला भीती वाटते. म्हणजे त्या प्रकारची आत्ताच्या आपण 2026मध्ये आहोत. भारत महासत्ता बनायचे, आपण विश्वगुरू म्हणतोय स्वतःला, आपण चंद्रावर सूर्यावर कुठे कुठे पोहोचण्याचे स्वप्न बघतोय आणि आज महाराष्ट्रातला सर्वात जो पेटता मुद्दा आहे तो म्हणजे आरक्षणाचा. मग तो वाद वर्गीकरणाचा असो किंवा तो मराठा OBC आरक्षणाचा असो, म्हणजे कुठल्या तरी पद्धतीने पुढे जाण्याच्या ऐवजी राजकारणासाठी जातींमध्ये भांडणं लावून हे जे पक्ष आहेत हे खरं म्हणजे मनुवादी विचारसरणी राबवून हे सगळं कसं मागे खेचता येईल आणि अमुक एका फक्त प्रवाहाला कसं तिथे फायदा होईल ह्याचा जो एक कार्यक्रम पद्धतशीर चालवलेला आहे हे खरं तर शोकांतिक आहे. ज्या प्रमाणात आज महाराष्ट्रामध्ये दलितांवर होणारे अत्याचार वाढलेले आहेत, महिलांवर होणारे अत्याचार वाढलेले आहेत. आपण नसरापूरचं कालच वर्डिक्ट बघितलं. एवढं धाडस होतं कसं? म्हणजे राजकारण सोडून शासन कुठे गेलं, पोलीस डिपार्टमेंट काय करतंय, तुमचं गृह मंत्रालय काय करतंय, हा मोठा प्रश्न. तर जातीपातीचं राजकारण तर आहेच, पण खूप मोठे मोठे प्रश्न जे आज महाराष्ट्रामध्ये उभे आहेत त्याबद्दलही सरकार फार काही करते असं मला वाटतं. कोपरगावमध्ये आज एवढा मोठा पक्ष प्रवेश झालेला आहे. नेमके आता कोपरगावच्या राजकीय खर्चामध्ये तुमचं काय मत आहे? नाही, मी तर म्हटलं की 2 आमदार खरं तर दोन्ही आमचे दादा आमदार आहेत, एक भैया आणि एक दादा. त्यामुळे कोपरगावला आमच्या संगमनेरसारखं ड्युअल आमदारकी मिळालेली आहे. तर तसं असताना सुद्धा जेव्हा 7-7, 8-8 वेळा पक्ष बदलून आलेले, 2 वेळा खासदार आलेले लोक पक्ष बदलून जातात, तेव्हा एक वंचित समूहातले, आता तुम्ही जर बघितलं हे सगळे कष्टकरी समाजातले येणारे लोक हे जर हिंमत दाखवतात आणि वंचित समोर येत आहेत म्हणजे या सगळ्यांचं खरंच कौतुक आहे. आणि येणाऱ्या स्थानिक सगळ्याच राजकारणामध्ये मग ती लोकसभा असो, विधानसभा असो किंवा स्थानिक स्वराज्याच्या सगळ्या निवडणुका असो, नक्कीच कोपरगाव एक चांगला युनिट म्हणून उभं राहील आणि या सगळ्या